मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जे हे असते आता मम्मी साहेबांनी ती सपना खूप खुश असते कारण त्यांनी मम्मी साहेबांना तिथून तात्यासाहेबांच्या बायकोला गायब केलं असतं त्यामुळे त्या खुश असतात. पण इकडे आता लगेच जी मंजू आहे ती मंजू आता बाहेर येते आणि ते त्याच्याकडे बघत राहतात. त्या म्हणतात की मंजू इथे का आली असेल आणि तिच्याकडे बघत राहतात त्या. तर आता तेवढ्यात तिथे मंजू येते आतमध्ये. तेवढ्यात मम्मी साहेब पण बाहेर येतात आणि म्हणतात, "काय गं, कशाला आणलाय फौजफाटा आमच्या घरी? आता आमचं घर काय पोलीस स्टेशन बनवते की काय? मला काहीच कळलं ना तुझं काय चाललं आहे ते." तर आता मंजू म्हणते, की "हे बघा, मी यासाठी नाही आणलं इथे. तुम्हाला माहिती आहे कशासाठी आणलंय मी यांना? अहो, तुम्हाला काही माहीत नाहीये. यांच्याविषयी काही पण बोलू शकत नाही तुम्ही. मम्मी साहेब, तुम्हाला आम्ही अटक करायला आलोय. तुमची चौकशी करायला नेण्यासाठी तुम्हाला आलो आहे. तुम्हाला न्यायचं आहे चौकशीसाठी. मम्मी साहेब, आमच्याकडे तुम्ही गुन्हा केलेल्याचं हे आहे." तर आता लगेच म्हणतात की काय? तर आता लगेच म्हणतात की "हो, आम्हाला माहिती ना, तुम्हीच त्यांना हे केलं आहे गायब." तर आता लवकर त्या म्हणतात की "नाही." तर त्या म्हणतात की "मला खरंच माहीत नाही मम्मी साहेब कुठं आहे." तर आता लगेच ते म्हणते की "हे बघा, मग तुम्हाला सांगायचं जरी नसलं ना, तर आम्हाला माहिती आहे तात्यासाहेबांची बायको तुमच्याकडेच आहे. तुम्ही त्यांचं अपहरण केलं आहे." आता सगळेजण बाहेर येतात आणि सगळेजण बाहेर येऊन म्हणतात, अगं चित्रकार विचारतात, "काय गं मंजू, काय चाललंय तुमचं हे सगळं काही?" "अगं, अगं मंजू, तुम्हाला कळतं की नाही? अगं काय आहे मंजू हे? का असं करते तू? अगं मंजू असं का वागते? अगं काय झालंय? तू इथे का आली आहे? आणि का यांना आणलंय सगळ्यांना?" असं म्हणत असतात. तर आता लगेच ती म्हणते मंजू म्हणते, की "हे बघा, तुम्हाला मी एक सांगू का?" तर आता लगेच ते म्हणतात, की "नाही, काय झालंय ना आम्हाला कळालं पाहिजे." असं म्हणत असतात. तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते, की "मला मम्मी साहेबांना न्यायचं आहे कारण की तुम्हाला माहिती का त्यांनी तात्यासाहेबांच्या बायकोचं अपहरण केलं आहे." तर आता लगेच म्हणतात, "काय? तात्यासाहेबांच्या बायकोचं अपहरण? मम्मीनं केलं?" "अगं माया काय बोलते ही मंजू?" तर ती म्हणते, की "मला नाही माहिती तात्यासाहेबांची बायको. मला कसं माहिती होईल? आणि हे बघ तू नको ते माझ्यावर आरोप लावू नको. नाहीतर मी काय करेल ना तुला कळायचं पण नाही. तुला माहीत नाहीये मी काय करेल ते." तर ते म्हणतात, "काय करशील तू?" तर आता लगेच मंजू म्हणते मम्मी साहेब म्हणतात, की "हे बघा काय करेल माहिती का तुम्हाला? मी डायरेक्ट आहे ना वर जाईल आणि माझ्या वरच्या अधिकाऱ्यांना सांगेल, तुझं डायरेक्ट हे काढायला, तुला डायरेक्ट कामावरून काढायला टाकायला सांगेल त्यांना. तुझी नोकरी जाईल ना, मग नोकरी धोक्यात येईल तुझी." तर ती म्हणते, की "नाही येत माझी नोकरी धोक्यात. अहो माझ्याकडे वॉरंट आहे. वॉरंट असल्याशिवाय मी काही करत नाही. पोटभर द्या बरं वॉरंट." आणि वॉरंट दाखवतात. तर आता सगळेजण म्हणतात, "काय?" तर ते म्हणतात, "मम्मी साहेब तुम्हाला आमच्या संग आता यावंच लागेल." असं म्हणतात. आणि आता मंजू जी असते ती मम्मी साहेबांना घेऊन तिथून जाते पोलीस स्टेशनला. तर इकडं जयदीप पूर्ण घाबरून गेलेला असतो. त्याला काहीच कळत नाही काय करावा. आता इकडं जो सत्या आहे तो सत्या एका माणसाला सांगत असतो, की "हे बघ, मी तुला काही ठिकाण सांगतो आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही शोधा. तिथे तुम्हाला दादासाहेब नाही तर त्यांची बायको कुणीतरी सापडेल. त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी जाऊन शोधा." असं सांगतो. आणि आता सत्या असतो तो तिथे त्याला एक कॉल येतो आणि जयदीप त्याला कॉल करतो आणि म्हणतो, की "काय रे सत्यदादा, कुठं आहेस तू? अरे काय करतोयस? अरे तुला माहिती का काय झालंय घरी?" तर आता सत्या म्हणतो, की "काय झालंय जयदीप? तू एवढा का घाबरलाय?" तर आता लगेच तो म्हणतो, की "अरे तुला माहिती आहे का, मम्मी साहेबाला घेऊन जी आपल्या वहिनी आहेत ना वाघमारे, त्या तिकडे पोलीस स्टेशनला चौकशीसाठी घेऊन गेल्या आहेत." तर आता लगेच सत्या म्हणतो, की "काय? काय झालं असं? का घेऊन गेल्यात वाघमारे?" असं म्हणतो. आणि आता जो सत्या आहे तो आता तिथून लगेच येऊन, "तू आलोच मी, तू काळजी करू नको." असं म्हणतो. आणि आता सत्या तिकडे जायला निघतो. तर आता इकडं जे जयदीपंते आहेत, जयदीपंते सगळेजण तिथे उभा असतात. तर आता लगेच चित्रकार म्हणतात, की "खरंच असं केलं असेल का मग मायेने? माया असं वागू शकते का? मला तर नाही वाटत माया असं कधी वागेल. पण माया असं का वागली असेल? तिने असं वागायला नको होतं. मला तर वाटलं होतं माया असं काही करायचं नाही. पण तिचा आणि तात्यासाहेबांच्या बायकोचा काही संबंध?" तेवढ्यात त्यांना त्या सपनीवर डाऊट येतो. ते विचारतात. तर सपना करते. ती काहीच बोलत नाही. ती फक्त ॲक्शन करून दाखवत असते. तेवढ्यात आता सगळे म्हणतात, "काय झालं? तुला तोड नाही का बोलायला?" हातवारे ऑप्शन काय करते? तर आता लगेच ती म्हणते, की "अहो तुम्हाला माहीत नाही आहे का? मला बोलायला नाही सांगितलं सत्यजित भाऊजी." तर अमृता म्हणते, "सत्यजित दाजींनी तिला बोलायला नाही सांगितलं सपना वहिनींना, त्यामुळे त्या बोलत नसेल." तर "बोला आता," चित्रकार म्हणतात, "सांग लवकर. तुला माहिती का ह्या सगळ्या पाठीमागे खरंच मायाचा हात आहे का?" तर आता लगेच ती म्हणते, की "नाही आहे. या पाठीमागे मम्मी साहेबांचा हात नाही आहे." तर आता जयदीप म्हणतो, "मला पोलीस स्टेशनला जायला हवं मग." असं म्हणतो.
इकडं जी मंजू आहे ती मम्मी साहेबांना बसायला खुर्ची देते आणि त्यांना पाण्याचा ग्लास आणून देते. पाणी प्या म्हणतात, पण मम्मी साहेबांना खूप राग येतो आणि मम्मी साहेब तो ग्लास असतो तो डायरेक्ट फेकून देतात आणि आता मम्मी साहेबांना तिचा खूपच राग आलेला असतो. तर आता लगेच ते म्हणतात की काय एवढा राग काही कामाचा आहे? तर आता लगेच मंजू म्हणते की काय असं करताय तुम्ही? तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की हे बघ, इकडे पाणी द्यायचं, अपमान करायचा आणि मग मान सन्मान करायचा का? कोणती पद्धत आहे अशी तुझी? असं मम्मी साहेब तिला विचारतात. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.